सीएम पदासाठी पक्ष विलीन करण्याची शिंदेंची तयारी आहे। आमचा गट विलीन करतो पण मला सीएम करा। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या काही लोकांवर कारवाई होऊ शकते असंही राऊत म्हणाले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री पदासाठी पक्ष विलीन करण्याची शिंदेंची तयारी असल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे। ही जी मराठी एकजूट होते आणि लोकांच्या मनाची खतखत बाहेर येते, जो स्फोट होतोय ठिकठिकाणी मराठी एकजुटीमुळे, त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल, भविष्यात निवडणुकांमध्ये बसेल। विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं, तेव्हा आपण घोटाळे करून निवडणुका जिंकू शकलो, काही त्यांनी जे काही शब्द वापरले अनेक माध्यमातून, पण हा फोर्स हा असाच राहिला तर उद्या आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल। म्हणून मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करू शकतो, वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो, अशा प्रकारचा प्रस्ताव हा शिंदेने पुन्हा एकदा ठेवलाय। मी पुन्हा एकदा म्हणतोय, याआधी सुद्धा या विषयावर मी आमच्या सामनातून आणि माझ्या स्तंभातून सविस्तर लिहिलंय। तर आपण पाहिलेलं आहे, संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे। सीएम पदासाठी पक्ष विलीन करण्याची शिंदेंची तयारी आहे असं ते म्हणालेत आणि त्याचबरोबर आमचा गट विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा असं शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी खळबळजनक दावा करताना म्हटलेलं आहे। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या काही लोकांवर कारवाई होऊ शकते असंही राऊतांनी सुतोवाच केलेला आहे। त्यामुळे आता राऊतांनी जे दावे केलेले आहेत त्या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया समोर येतात, तसं भाजप या संदर्भात काय नेमकं भाष्य करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे, की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची, ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। तर शाह आणि शिंदे यांची दिल्लीमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी सुद्धा दावा केलेला आहे, मुख्यमंत्री पदासाठी पक्ष विलीन करण्याची शिंदेंची तयारी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ठाकरे बंधूंची एकजूट, मराठी माणसाची एकजूट फोडण्यासाठी काय नेमके प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्या संदर्भात रणनीती आखण्यासाठी शिंदे आणि शाह यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। आमचा गट विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा असंही शिंदेंनी शाह यांना सांगितल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। या संदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असेल। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असं राऊतांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, शाहकडे फडणवीसांची तक्रार सुद्धा शिंदेंनी केलेली आहे। आमच्या आमदारांना कमी लेखलं जातं, त्यांच्या चौकशा बसवल्या जातात असं सुद्धा शिंदेंनी शहांना सांगितल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाचे दावे, खळबळजनक दावे संजय राऊतांनी केलेले आहेत। त्यामुळे आता या संदर्भात आगामी काळात नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात भास्कर जाधव यांनी काय म्हटलंय पाहूया। बघा, संजयराव राऊत हे आमचे खासदारी आहेत, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत। ते बऱ्याच वेळेला पक्षाचीच भूमिका मांडतात। त्यांनी एखादी भूमिका मांडली तर त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो, टीका केली जाते, त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल खूप मोठे आक्षेप आरोप केले जातात। परंतु अनेक अशा पद्धतीची संजयराव राऊतांची मी वक्तव्य सांगेन
की त्यांनी ती वक्तव्य केली त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली, परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी केलेली टीका, त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे. त्यामुळं आज संजयराव राऊतांनी केलेले वक्तव्य हे कालांतरानं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया.